देश स्वतंत्र झाल्यापासून देशामध्ये कुठल्याही पंतप्रधानांनी जेवढं काम केलं नाही तेवढं काम मोदीजींनी करून दाखवलंय। मोदीजींच्या 132 योजनांचं लेखाजोखा या पुस्तकामध्ये आहे। जर एवढ्या योजनांचा लाभ देशामधल्या जनतेला झाला असेल आणि देशाच्या जनतेचा खरंच विकास झाला असेल तर एवढी जाहिरातबाजी करायची गरज काय आहे? जनता डोळे झाकून तुम्हाला मतदान करेल ना। गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे स्मार्ट नाही झालं का? तर 100% झालं। पण जनतेची गैरसोय करून पुणे जर तुम्ही स्मार्ट बनवणार असाल तर या स्मार्टनेसचा काय अर्थ आहे? जंगली महाराज रोडवर संभाजी बागेच्या बाहेरच्या बाजूला इथे 4 व्हीलर पार्किंग होतं। ते 4 व्हीलर पार्किंग हटवून इथं मोठमोठाले फुटपाथ बांधले गेले, कारण देशामधली बेरोजगार तरुणाई इथे ड्रीम 11 वर पैसे लावू शकेल, 3 पत्ती खेळू शकेल आणि ऑनलाईन रम्मी करून रोजगार मिळवू शकेल। लॉ कॉलेज रोडवर हे माझ्या मागे दिसतंय ते चेंबर एकदा तुटलेलं होतं। कुणाचा अपघात होऊ नये म्हणून त्या चेंबरवर हार घालून मी महानगरपालिकेची दिंड काढत होतो। तेव्हाच मागच्या गल्लीमध्ये असलेल्या एका प्रतिष्ठित शाळेचा विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारलं, काका तुम्हाला खूप मस्ती आली ना, पण काळजी करू नका, मोदीजी एक दिवशी तुमचे दात काढणार आहेत। प्रतिष्ठित शाळेच्या विद्यार्थ्यांना हे संस्कार देशामध्ये घडवले जात असतील तर याचा विचार खरं तर जनतेने करायची गरज आहे। देशाच्या लोकसंख्येचा विचार करता 2014च्या पूर्वी विदेशामधले उद्योगधंदे देशामध्ये आणून देशातल्या जनतेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जायचे। पण 2014 पासून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशामधले 6 लाख उद्योगपती देश सोडून निघून गेले आणि त्यामुळे देशामधली 80 कोटी जनता अक्षरशः देशोधडीला लागली आणि त्यामुळे देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन वाटण्याची वेळ मोदी सरकारवर आली आहे, हे मागच्या फ्लेक्सवरनं स्पष्ट होतं। मोदी सरकारच्या कृपा आशीर्वादाने आज देशामधला तरुण बेरोजगार असला म्हणून काय झालं? त्या बेरोजगार तरुणांना मोदी सरकार मोफत राशन सप्लाय करतंय। मोफत राशनच्या लाभार्थ्यांसोबत तुम्ही जर लग्न करायला तयार असाल तर बेशक मोदी सरकारला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या, अशी मी जनतेला हात जोडून विनंती करतो। पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जबरदस्त प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू आहे, पण डेव्हलपमेंट सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये जेवी पद्धतीने जबरदस्त प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू आहे। जेवी म्हणजे लँड ओनरला 40% आणि 60% बिल्डरला मिळतात। बिल्डर स्वतःचे फ्लॅट विकून मोकळा होतो, पण 40% फ्लॅट मिळणारा लँड ओनर अक्षरशः फ्लॅट तिथे भाड्याने देऊन त्या सोसायट्यांमध्ये धिंगाणा घालतो, ही वस्तुस्थिती आहे। त्या लँड ओनरची मुलं मोठमोठ्या राजकीय पक्षांना जॉईन होतात आणि त्यांच्या फॉर्च्युनरच्या मागे पक्षांचे मोठमोठाले लोगो लावून त्या सोसायट्यांमधला मेंटेनन्स न देता त्या सोसायट्यांमध्ये धुडगूस घालतात, ही वस्तुस्थिती आहे। मोदी सरकारच्या कालखंडामध्ये देशामधले हायवे उत्तम क्वालिटीने डेव्हलप केले गेले, याच्यात कुठंच दुमत नाही। पण खरं तर हा देशाचा विकास नसून हे टोलची दुकानं आहेत। जे रस्ते बांधायचे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिले जातात त्यांच्याकडनं इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षही स्वतःची तुंबडी भरतं, ही वस्तुस्थिती आहे। चांदणी चौकातील ट्रॅफिक जॅमची समस्या सोडवण्यासाठी चांदणी चौकाची उत्तम पद्धतीने डेव्हलपमेंट करण्यात आली, याच्यात कुठंच दुमत नाही। पण पुण्यातील कात्रज कोंढवा रोड पहा, हा 2018 साली पक्ष पुढे देवेंद्र फडणवीसांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि आज आपण 2024 मध्ये आलोय तरी या रस्त्याची अवस्था तस की मस बदललेली नाही। त्याचं कारण आहे 2018च्या आधी येथे भाजपचा आमदार होता आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये येथे राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला। जनतेसोबतही खुंचीने वागणाऱ्या मोदी सरकारबद्दलच मला प्रचंड राग आहे। विकसित भारताचे साक्षीदार व्हा आणि मोदींसाठी पुन्हा मुरलीधर मोहोळांनाच निवडून द्या। पुण्याच्या एसटी स्टँडवर जर तुम्ही एसटीने प्रवास करून आलात आणि तुमच्या शरीरामध्ये क्षीण भरलेला असेल तो क्षीण काढण्यासाठी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर या तलावाची व्यवस्था करून दिली। त्याकरिता मुरलीधर मोहोळांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्या।
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात की पोलीस प्रशासन काम करत नाही का, तर पोलीस प्रशासन जनतेचे कमी आणि राजकीय नेत्यांचे कॅनवॉय पास करण्याचं जास्त करून काम करतात। याचं उत्तम उदाहरण मागून येणारा कॅनवॉय पहा। हा कॅनवॉय पास करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस जनतेला वेटीस धरत आहेत। जनतेने उन्हात थांबायचं पण राजकीय नेत्यांचे कॅनवॉय पास करायचे। नमस्कार। राजकारणी देशाच्या हितार्थ एवढं प्रचंड काम करत असतात, बिचारे एखाद दिवशी रस्त्यावर सभा करायला उतरले तर आपण थोडंसं ट्रॅफिक मध्ये सहन नाही करू शकत। हे ट्रॅफिक जे जाम झालंय, राजकारण्यांची सभा चालू आहे त्याच्यामुळे जाम आहे बरं का। मोठमोठे उद्योगपती स्वतःचा उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी जनतेकडनं सब्जेक्ट टू मार्केट रिस्क बेसिसवर फंड उचलतात। मग सर्वसाधारण व्यावसायिकांसाठी मुद्रा योजनेमार्फत कर्ज न देता सब्जेक्ट टू मार्केट रिस्क बेसिसवर सरकार त्यांना फंड का उपलब्ध करून देत नाही? तास दोन तास पुण्यामध्ये पाऊस झाला आणि पुण्याच्या स्वारगेट चौकाची अवस्था आपण पाहिली। पुण्याला अक्षरशः वाली राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। बोलू तर बरंच शकतो पण बोलून काही उपयोग नाही, कारण तुमचं तर ठरलेलंच आहे। त्यामुळं मोदींसाठीच मोहळांना निवडून द्या आणि घरात बसून हरे राम हरे कृष्ण हरे राम हे करत बसा।